समुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरी नामाचा हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात दाखल होते. रवींद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले आहे. हरिपूर या छोट्याशा खेड्यातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यानंतर गावाचे वैभव हरवते. हे वैभव परत मिळवण्यासाठी चोरीला गेलेली मूर्ती शोधण्याची मोहीम काही गावकरी घेतात. ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते, गावकरी ही मूर्ती मिळवण्यात यशस्वी होणार का, याची धमाल मनोरंजक कथा दाखवताच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठुरायाशी कसे एकरूप होतात हे डंका हरिनामाचा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कथेला साजेशी गाणी चित्रपटात आहेत. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव अशी कलाकारांची मांदियाळी डंका या हरिनामाचा चित्रपटात आहे. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित असून निर्माता रवींद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील आहेत. विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केला आहे. डंका हरिनामाचा चित्रपटाची पटकथा आणि संवाद श्रेयस जाधव, अंशुमन जोशी, संकेत हेंगा यांचे आहे. छायांकन प्रदीप खानविलकर तर संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. कला दिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. वेशभूषा सानिया देशमुख तर RD साहस दृश्य परमजित सिंह ढिल्लोन यांची आहे. संगीताची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माते म्हणून ऋषिकेश आव्हाड हे आहेत. अमोल कांगणे फिल्मास्टर स्टुडिओज वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्टर स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कांगणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे. न्यूज आखाड्यासाठी विनोद नांदणेसह श्वेता देसाई. ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज आखाडा.